आम्हाला खून करण्याची परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपतींकडे केली आहे. मित्रहो नमस्कार. या देशामध्ये आणि राज्यामध्ये महिलांच्या वरील अत्याचाराच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. रोज त्या वाढताना दिसत आहेत. अहो बघा, महिला रस्त्यावर सुरक्षित नाहीत, बस स्थानकावर अथवा बसमध्ये प्रवास करताना देखील सुरक्षित नाहीत. अहो एवढंच काय, त्या घरात देखील सुरक्षित नाहीत, स्वतःच्या घरात देखील त्या सुरक्षित नाहीत. रोज रोज महिला अत्याचाराच्या अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्याला धक्का बसतो, आपलं मन व्याकुळ होतं, पण या घटना मात्र काही थांबत नाहीत. लाडकी बहीण म्हणून जिला फुकट पैसे दिले जातात, पण सुरक्षा मात्र दिली जात नाही. एकीकडं म्हणजे आज महिला दिनानिमित्त महिलांच्यावर, तरुणींच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय, पण याच महिला, मुली, तरुणी राज्यामध्ये सुरक्षितपणे, निर्भयपणे फिरू शकत नाहीत. हे वास्तव आहे, वास्तव. बघा, त्या पुण्याच्या स्वारगेटची घटना ताजी आहे. 2 दिवसापूर्वी मुंबईत एका 12 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेला होता. राज्यात रोज कुठं ना कुठं अशा प्रकारच्या घटना उघडकीला येतच आहेत. ज्या उघडकीला येत नाही त्या आणखी वेगळ्या. आता आज जागतिक महिला दिन, नारीचे, स्त्रीचे कौतुक करणारा हा दिवस. मात्र या जागतिक महिला दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी एक मोठी मागणी केली आहे. आम्हाला खून करण्याची परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपतींकडे केली आहे. याबाबत त्यांनी एक पत्र देखील सोशल मीडियावर प्रकाशित केलेलं आहे आणि आज महिला दिनी त्याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे बघा. म्हणजे राष्ट्रपतींना लिहिलेल्या या पत्रामध्ये रोहिणीताई खडसे म्हणतात, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला देश महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो, जे शांतीचे, अहिंसेचे मोठे प्रतीक आहेत. तरीही आपली क्षमा मागून मागणी करीत आहे, कारण ही तसंच आहे. आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांच्यावरील अत्याचारांच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. 2 दिवसापूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. राष्ट्रपती महोदया, 12 वर्षीय, विचार करा काय परिस्थिती असेल. नुकताच वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू सर्वे समोर आलेला आहे. अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्वेमध्ये महिलांसाठी सुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केलेला आहे. या सर्वेनुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचं म्हटलेलं आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचा देखील समावेश आहे. त्यामुळं आम्हाला एक खून माफ करा, अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीनं मागणी करतो, असं रोहिणीताई खडसे यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे. होय, आम्हाला खून करायचा आहे. अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आलं म्हणून महाराणी तारा राणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती. मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावं? आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू, असं देखील रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे. बघा, सध्या सगळीकडे याच पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. अहो, देशात आणि राज्यात महिला किती सुरक्षित झाल्या आहेत, किती सुरक्षित राहिल्या आहेत? महिलांची मानसिकता आता कुठपर्यंत पोहोचली आहे आणि हे प्रश्न किती गंभीर बनत चाललेला आहे यातच हे प्रतिबिंब नव्हे काय?
राज्यकर्ते जर वेळीच गंभीर नाही झाले तर काय होईल मित्रांनो, तुम्हीच सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.